मित्रांनो, प्रेमाची गोष्ट या मालिकेमध्ये आपण असं बघणार आहोत. मुक्ता आणि माधवी या दोघी जणी आदित्यविषयी बोलत असतात आणि माधवी म्हणत असते, मुक्ता प्लीज तुझ्या घरच्यांना सांग 4 पावलाच्या अंतरावरचं घर आहे आणि त्यांनी जर आदित्यला इथे बघितलं ना, इंद्राने किंवा सागररावाने, तर त्यांचा खूप मोठा गैरसमज आणि मला तर खूपच हुरहुर होत आहे आणि अस्वस्थ असल्यावानी होत आहे. तर हे ऐकून मुक्ता म्हणत असते, अगं आई टेन्शन घेऊ नकोस आणि तुझं सर्व काही बोलणं कळतंय मला, पण अगं कोर्टाने आमच्या घरच्यांना आदित्यला भेटण्यापासून बंदी केली आहे आणि जर सागररावांना कळालं आदित्य इथे येतो तर ते तर त्याला भेटण्याशिवाय राहणार नाही. सावनीला आणि हर्षला तर हेच पाहिजे, त्यांना तर कारणच मिळेल, उगच ते परत सागरला अडकवतील असं मुक्ता बोलत असते. तर तेवढ्यातच इंद्रा मात्र मुक्ताला खूप जोरात आवाज देते. तर मुक्ता ही जायला निघते. तर मुक्ता गेल्याच्या नंतर लकी मात्र तिथेच लपून बसलेला असतो. तर माधवी म्हणत असते, ही मुलगी सर्वांचा विचार करते, सर्वांसाठी काही करते, फक्त हिच्यावर काही संकट येऊ नये असं देवाकडे. तर लकी हा मुक्ताचं आणि माधवीचं सिक्रेट घरच्यांना कसं सांगायचं हे सर्व काही प्लॅन करत असतो. तर इकडे मुक्ता मात्र धावतच घरी येते आणि म्हणत असते, काय झालं मम्मी? तर इंद्रा म्हणत असते, काय झालं म्हणजे काय? इंद्रा ही मुक्ताला विचारत असते, आज कसली भाजी बनवलीस तू? तर मुक्ता ही डोक्यावर हात देतच म्हणत असते, भोपळ्याची. इंद्रा म्हणत असते, मी तुला भेंडी बनवायला सांगितली होती, माझ्या लकीला भोपळ्याची भाजी आवडत नाही, भेंडी आवडते, म्हणून तू बनवली नाहीस का? तेवढ्यातच तिथे बापू येतात. तर बापू हे मुक्ताची बाजू घेऊन इंद्राला समजावत सांगत असतात. तर इंद्रा मात्र बापूवर भडकते आणि बापू म्हणत असतात, अगं इंद्रा, कित्येक दिवसाने आपला पोरगा घरी आहे, तर त्याला सुखाने जेवू तर दे. तर बापू हे इंद्राला गप्प करतात आणि मुक्ताला सांगत असतात, सुनबाई जा सागरला जेवायला बोलवून आण. तर मुक्ता मात्र सागरला जेवायला बोलवून आणण्यासाठी जात असते. तर इकडे सावनी मात्र मुद्दामच सागरला फोन करते आणि आदित्य समोर आणि स्पीकरवर फोन करून बोलत असते आणि म्हणत असते, सागर तुझी हिंमत कशी झाली मला रिजेक्ट करण्याची? तर सागर म्हणत असतो, सावनी तुझी हीच लायकी आहे आणि तुला प्रेम म्हणजे हे माहितीच नाही आणि तू कोणावर प्रेम करू शकत नाही आणि तुझ्यावरही कुणी प्रेम करू शकत नाही. हे सर्व काही आदित्य मात्र ऐकतच. आदित्यला मात्र हे सागरचं हे बोलणं ऐकून खूपच राग येतो आणि आदित्य फोन हातात घेतच म्हणत असतो, सागर कोळी तुमची हिंमत कशी झाली माझ्या मम्माशी अशा भाषेत बोलायची? ते ऐकून सागरला मात्र खूपच टेन्शन. सागर मात्र सांगण्याचा प्रयत्न करत असतो आदित्यला, पण आदित्य हा ऐकून न घेताच आदित्य म्हणत असतो, तुम्ही माझ्या मम्माला एकटं समजू नका, मी आहे माझ्या मम्माच्या बाजूना. तुम्ही आणि तुमच्या नवीन बायकोने माझ्या मम्माला खूप त्रास दिला आणि खूप माझ्या मम्माचा अपमान केला, त्या प्रत्येक अपमानाचा मी बदला घेईल असं आदित्य बोलत असतो आणि फोन कट करतो. तर सावनी ही हसतच तिच्या डोळ्यामधलं पाणी पुसत असते. तर इकडे सागरला मात्र खूप मोठा धक्का बसलेला असतो आणि सागर खूपच रडत असतो आणि रडतानाच तो जागीच बसतो आणि तेवढ्यातच हे सर्व काही मुक्ता मात्र ऐकत असते. तर मुक्ता ही सागरजवळ येत म्हणत असते, सागर प्लीज तुम्ही टेन्शन घेऊ नका, सर्व काही ठीक होईल. तर सागर म्हणत असतो, प्रत्येक वेळेस मी जेवढं त्याच्या जवळ जायचा प्रयत्न करतो तेवढंच त्याच्यापासून दूर जात आहे. आजही तेच झालं, आज माझी चुकी नसतानाही मी त्याच्यापासून दूर गेलो. तर मुक्तालाही खूप वाईट वाटतं आणि मुक्ता सागरला म्हणत असते, एक दिवस असा नक्की येईल त्याला तुमचं प्रेम दिसेल. आणि मुक्ता ही गोष्ट सांगतच सागरला समजवत असते. तर सागर म्हणत असतो, ज्या दिवशी त्याला माझं प्रेम कळेल ना, तो दिवस माझ्या आयुष्यामधला सर्वात आनंदाचा दिवस असेल. तर मुक्ता म्हणत असते, तो दिवस नक्कीच येईल. तर सर्वच जण इकडे जेवण्यासाठी बसलेले असतात. तर इकडे बापूंना इंद्रा ही भोपळ्याची भाजी वाढतच म्हणत असते, खा भोपळ्याची भाजी. आणि ते बघून मुक्ताला मात्र वाईट वाटतं आणि तर इंद्रा ही खूपच चिडलेली असते. तर इंद्रा म्हणत असते, हिला आवडते म्हणून भोपळ्याची भाजी बनवली आणि मी सांगितलं होतं म्हणून भेंडीची भाजी बनवली नाही. तर ही इंद्रा बापूंना म्हणत असते, तुम्ही त्यावेळेस म्हटला होता सुनबाईला आपल्या पद्धतीचं जेवण नाही बनवता येत, पण मी त्यावेळेस समजून घेतलं होतं आणि आता ही तर सर्व काही मुद्दामच करते. आपल्या घरी कधी भोपळ्याची भाजी होते का? स्वातीने हा भोपळा तिच्या चेहऱ्यावरती लावण्यासाठी आणला होता आणि माझ्या
लकीला भोपळ्याची भाजी आवडत नाही म्हणून हिने मुद्दामच भोपळ्याची भाजी बनवली। तर सागरसुद्धा इंद्राला समजावून सांगण्याचा प्रयत्न करतो, पण इंद्रा ही सागरला म्हणत असते तू सुद्धा बायकोचीच बाजू घे आणि तुझं तर आईवरचं प्रेम आटलंस ना। तर सागर मात्र गपचूपच बसतो। तर मुक्ता म्हणत असते मम्मी प्लीज माझ्या मनचं ऐकून घ्या, मी भेंडीचीच भाजी बनवणार होती पण भेंडी ही थोडीच होती, त्याच्यामुळे सर्वांना पुरेल अशी ही नव्हती, त्याच्यामुळे मी भोपळ्याची भाजी बनवली। तर सागर म्हणत असतो पण लकी आहे तरी कुठे? तर इंद्रा म्हणत असते असेल इथेच कुठेतरी, कारण तो घरामध्ये असला की तुझी बायको सतत विचारत असते एवढे मार्क कसे पडले, कसं काय पास झालास आणि काहीतरी कामाला लागत जा असं म्हणत राहते, त्याच्यामुळे तो घरामध्ये नाही। तर लगेच सागर हा लकीला फोन करून जेवण्यासाठी वर बोलवतो। तर लकी हा जेवण्यासाठी वर येतो। तर इंद्रा ही लकीला भोपळ्याची भाजी वाढते। तर लकी हा वाकडं तोंड करतो। तर सागर म्हणत असतो गपचूपपणे भोपळ्याची भाजी खा, ती आरोग्यासाठी चांगली असते। तर लकी म्हणत असतो दादू वहिनीने बनवली म्हटल्यावर ती चांगलीच असणार ना, पण एक मिनिट माझं ऐका, मी ही भाजी खाणार नाही आणि माझ्यावर कोणीही जबरदस्ती करायची नाही। असं हे बोलणं ऐकून सर्वांनाच खूप मोठा धक्का बसतो। तर सागर हा मुक्ताची बाजू घेतच म्हणत असतो की मुक्ता ह्या सर्वांचा आरोग्याचा विचार करूनच भाजी बनवतात आणि त्यांच्या जेवणाला चवसुद्धा आहे। तर लकी म्हणत असतो दादू तुझा एवढाच विश्वास आहे का वहिनीवर? मग त्यांना विचार ना की आपला एवढे दिवस झाले आपला आदित्य समोरच्या घरामध्ये येतो, तर ही गोष्ट वहिनीने का लपवली विचार। मग हे ऐकून सर्वांनाच खूप मोठा धक्का बसतो आणि मुक्ता तर विचारामध्येच पडते। तर लकी माधवी आणि मुक्ताचं जे काही त्याने बोललं ऐकलं ते सर्व काही घरच्यांना सांगतो। तर ते ऐकून सागर मात्र खूपच रागावतो आणि मुक्ताला विचारत असतो लकी जो काही बोलतोय ते खरं आहे का? तर मुक्ता खाली मान घालून हो असं म्हणत असते। तर सागर म्हणत असतो म्हणजे तुम्ही त्याला इकडे बोलवलंत का? तर मुक्ता नाही असं म्हणत असते, त्याच्या शाळेनेच काउन्सिलिंगसाठी त्याला इथे बोलवलं। सागर म्हणत असतो आता मी त्याला भेटणारच। तर मुक्ता म्हणत असते प्लीज कोर्टाकडून आदेश आहे, तुम्ही कुणीही त्याला भेटणार नाही आणि हे कायद्याने गुन्हा आहे असं म्हणतच सागर मात्र न ऐकताच तिथून आदित्यला भेटण्यासाठी जात असतो। तर बापू सागरला अडवतच म्हणत असतात सुनबाई जे बोलतायत ते खरं आहे। तर सागर मात्र रागाराग रूममध्ये निघून जातो आणि मुक्ताला म्हणत असतो तुमच्याकडून मला ही अपेक्षा नव्हती। तर ते सागरचं ते बोलणं ऐकून मुक्तालाही खूपच टेन्शन येतं। तर पुढील भागामध्ये सावनीला आणि हर्षला कळलेलं असतं की आदित्यच्या काउन्सिलिंगसाठी माधवी गोखले हीच आहे म्हणून। तर इकडे सावनी ही गोखलेंच्या घरी येते आणि म्हणत असते तुमच्या इथे काउन्सिलिंगच्या नावाखाली काय चाललंय ते मला बघायचंय। तर इकडे आदित्य मात्र एका जोकरसोबत खेळत असतो आणि ते सर्व काही सावनी बघत असते आणि आदित्य मात्र खूपच खुश असतो। तर सावनीला ते बघून सावनीला खूप मोठा धक्का बसतं। तर अशीच अपडेट बघण्यासाठी तुम्ही अजूनही आपल्या चॅनलला सबस्क्राईब नसेल केलं तर लगेच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा।